नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वैभव राऊत ग्रीन लाईफ कृषी टेक कोल्हापूर अंतर्गत आपले सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आलेलो एका कांद्याच्या प्लॉटवर. या कांद्याचा प्लॉटचा व्हिडिओ आपण यापूर्वी पाहिलेला आहे, परंतु आज या प्लॉटची जी परिस्थिती झाली हे आपल्यासमोर दाखवण्यासाठी आपण पुन्हा हा एक व्हिडिओ घेत आहोत. तर या व्हिडिओच्या मध्ये आपण या प्लॉटची संपूर्ण माहिती जाणून घेऊ. तसेच आपण शेतकरी मित्रांचा पहिले सुरुवातीला परिचय घेऊ आणि नंतर माहिती घेऊ. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा सर. माझे नाव मनोहर ज्ञानदेव वानखडे, गाव माझं इचा. हा जो प्लॉट घेतलेला आहे हा कृषी ग्रीन लाईफ कोल्हापूर श्री राऊत सर यांच्यामार्फत घेतलेला आहे. त्यांनीच संपूर्ण औषधी त्यांनीच दिली. पाण्याचं नियोजन कसं करायचं, किती घंटे द्यायचं, काय द्यायचं ते सर्व त्यांनीच सांगितलेलं आहे. एक ड्रिचिंग केली आणि एक ब्रह्मास्त्र फायटर चार्जर याची फवारणी केली. सर हा जो प्लॉट आपण केला हा पूर्ण ग्रीन लाईफ कृषी टेक कोल्हापूर अंतर्गतच केला. पूर्ण यामध्ये आपण कुठलेही रासायनिक औषध फवारण्या वगैरे काही खतं वगैरे काही नाही, आपण- काहीच नाही, रासायनिक काहीच नाही. पूर्ण कृषी टेकचंच प्रोडक्ट आहे. आता ग्रीन लाईफ. ग्रीन लाईफचं आपण हे सर्व केलं. तर यावर सर आपण जे ह्या प्लॉट केला, लोक तुम्हाला काही असे याबद्दल काही सांगत, कांद्याचा वेगळा पहिला वर्ष असल्यामुळे लोक वेगवेगळे अनुभव आपल्याला सांगत होते. हो, तर हा प्लॉट करताना आपल्याला काही अशी अडचण आली का? नाही, काय अडचण काहीच नाही. माशीची अडचण नाही ना, कोणत्या गुंड्याची अडचण नाही. एकसारखे गुंडे आहेत सर्व शेतातले, मोठमोठे गुंडे आहेत. आता हे मोठे मोठे गोंडे पडले, जसे आपण याला सुरुवातीला सॉईल दिलं, कार्बन घेतलं, त्यानंतर आपण याला मॅजिक किट दिली, ॲक्टिव्ह प्लस, हा, चार्जर, याच्या आपण फक्त ड्रिंचिंग दिल्या. ड्रिचिंग दिलं. या ड्रिंचिंग दिल्या आणि 2 स्प्रे घेतले, जसे ग्रोथ शक्ती, मॅक्स फायटर रायडर याचे 2 स्प्रे घेतले. त्यानंतर जसं फ्लॉवरिंग स्टेजला जर प्लॉट आला त्यावेळेस आपण याला फ्लोरा, चार्जर, कॅल्सिबोर, शक्ती याच्या स्प्रे घेतला. हा. आणि शेवटच्या भरणच्या अवस्थेतनी मधातनी पांढऱ्या माशीसाठी आपण ब्रह्मास्त्राचा एक स्प्रे एक घेतला. स्प्रे मारला. तर फक्त एवढ्या ट्रीटमेंटच्या भरोश्यावर हा प्लॉट इथपर्यंत आला का? खरंच सर शेतकऱ्यांना थोडंसं कुतूल वाटते किंवा खरोखर येऊ शकत नाही बा, ऑर्गॅनिकवर असा प्लॉट होऊ शकत नाही, तर असं नाही, हा सत्य आहे. आणि हा प्लॉट ऑर्गॅनिकवरच आलेला आहे पूर्ण. याला रासायनिक कोणचंच दिलं नाही, खत नाही ना फवारणी नाही. हा राऊत सरांच्या मार्फतच पूर्ण प्लॉट आलेला आहे. आता या गोंड्याची जर साईज पाहिली, हा गोंडा आपण पाहू शकतो, असा 2 हातात हा गोंडा बसू शकतो, एवढा मोठा गोंडा आहे. तर या गोंड्याची साईज आपण पाहू शकता, एवढा असा गोंडा आला. तर काही कंपनीचं, हे कोण्या कंपनीचा प्लॉट आहे सर? बी कोण? हा एलोरा कंपनीचा प्लॉट आहे. एलोरा कंपनी. एलोरा कंपनी. तर कंपनीचे काही अधिकारी वगैरे पाहायला आले होते? आलते पाहायला आलेत. ते म्हणत बा, सुरुवातीला म्हणत की बा हे टाका, रासायनिक टाका. मी आणलं बा, मी काही रासायनिक टाकत नाही, वापरत नाही. हा. राऊत सरांनी दिलेलं आहे म्हणलं, मी तेच टाकतो हा. आणि तेच वापरतो. हा. तर मग त्याला ते सर्व शिशा हा, ते हा. तिथल्या नेऊन दाखवल्या. हा. मग त्याने ते साईजही पाहिली. हा. मग त्या दिवशी 8 दिवसाच्या अगोदर आलेत ते, आणि त्याने पाहिला हा. आणि खुश होऊन गेले ते. घुसून गेले. हो, काय म्हणणं आलं होतं त्यांचं म्हणणं आलं की बा एका एकरामध्ये 7 ते 8 क्विंटल याच्यातनी बियाणं व्हायला पाहिजे. एका एका एकरात एकरात 7 ते 8 8 क्विंटल बियाणं बियाणं व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे. हो, बरं, त्या फुल गुंड्याच्या साईजवरून साईज त्यानं सांगितलं 8 क्विंटल तुमचा कांदा बी होते म्हणून. होते. बरं, हे गोंडे पाहून त्यांनी काय सांगितलं? असे गोंडे असे गोंडे अजूनही नाही पाहिले म्हणे आम्ही. आमच्या त्याच्या जे प्लॉटमध्ये दिलेले आहेत एलोरा कंपनीचं, हा. त्यांच्या एकाच्याही प्लॉटमध्ये गोंडे नाही आहेत. हा. पण जर एखाद्या 2 प्लॉटमध्ये आहेत, पण हा. तिथं माशी नाही आहे. मासे या पद्धतीची जी साईज झालेली आहे, या साईज अशी साईज नाही. अशी साईज कुठं पाहायला नाही भेटणार नाही, नाही. अशी साईज नाही भेटली पाहायला. म्हणजे हे एकसारखे आहेत. एकसारखे आहे, बरोबर. तर त्यांच्या काही प्लॉटमध्ये कोणते कमी आहेत, अच्छा. कोणते जास्त आहेत, मोठे हा. आहेत. हा. पण इथं सर्व एकसारखे प्लॉट आहेत. फुलं आहेत, अच्छा, गोंड फुलं आहेत. तर हे फुलं सारखे असल्यामुळे त्यांनी एक शाश्वती दिली तुम्हाला की एक हो. 7 ते 8 क्विंटल उत्पन्न तुमच्या क्षेत्रामध्ये निघू निघू शकते. शकते. प्रति एकर 7 7 ते 8 ते 8 क्विंटल. होती का सर तुम्हाला अपेक्षा या नाही, 7 ते 8 क्विंटलची? नाही, कारण आमच्या इथं दरवर्षी लोक म्हणजे कांदा बी घेतात, त्यांना 4 क्विंटल एकरी, हा, 5 क्विंटल, जास्तीत जास्त 5 क्विंटलपर्यंत होते. बरोबर. त्याच्यावर नाही होत. त्याच्यावर होत नाही. नाही होत. मग तुमचं पहिलं वर्ष आहे आणि ऑर्गॅनिकवर करू राहिले, तर एक अपेक्षा होती का की आपल्याला 5 क्विंटल होईल वा? नाही, त्याला 4-5 झाला त्याच्या बरोबरीने तरी बस झाला आपलं. बस झाला. हो. परंतु तुमची मेहनत आणि ग्रीन लाईफ कृषी टेक कोल्हापूरची ताकद
याच्या भरोशावर आज हा प्लॉट असा डेव्हलप झाला आणि एक 7 ते 8 क्विंटल उत्पन्न निघल असं ज्या कंपनीचं बियाणं आहे त्या बियाणं कंपनीनं तुम्हाला सांगितलं, आम्ही नाही सांगितलं. नाही त्यांनीच सांगितलं. त्यांनी सांगितलं. नक्की सर, यामध्ये त्यांनी जे सांगितलं त्याच्यापेक्षा 50 किलो जास्त उत्पन्न होईल अशी खात्री मला स्वतःला आहे. कारण ग्रीन लाईफ कृषी टेक अंतर्गत आपण जी आता शेवटचं याला भरांसाठी जे आपण ट्रीटमेंट दिलेली आहे खालून, पॉवर आहे, मेजर आहे, हे जे आपण खालून देत आहे, तर त्यामुळे काय होईल, याची भरण चांगली होईल आणि 100% खात्रीने या बियाचं वजन वाढेल आणि उत्पन्नातनी आपल्याला फरक जाणवेल. तर काय वाटतंय सर तुम्हाला, पुढील काळात शेतकऱ्यांनी ग्रीन लाईफ कृषी टेक कोल्हापूर अंतर्गत कांद्याचा प्लॉट घ्यावा का? सर्वच पिकाला घ्यायला पाहिजे. आता हे वांग्याचे झाड आहेत, एवढे वांगे चविष्ट लागतात की खूप. हा. 3-4 झाड वांग्याचे आहेत, तिथं मिरचीचं झाड आहे एक. त्या मिरच्या आम्ही म्हणजे 2-3 कुटुंबाले, 2च झाडं आहेत, 2 कुटुंबाले सरून नाही राहिल्या मिरच्या त्याच्या. तर चांगलं झाड आहे तुम्ही सर, चव चांगलं लागते चांगली. चव लागते, चांगले झाले. तर यावर तुम्ही हे पण सिद्ध करून दाखवलंय की निवड मी कांदाच नाही केला, बाकीचंही बी बाकी पण होऊ शकते, मिरची हा. पण चांगली येऊ येऊ शकते, शकते. किंवा सर्व वांग्याचा पण प्लॉट चांगला येऊ शकते. याला अदर वेगळं काही दिलं नाही, काहीच नाही. तर या भरोशावर तुम्ही चांगलं उत्पन्न घेऊ शकता, याची शाश्वती तुम्हाला आली. तर शेतकऱ्याला तुम्ही काय मेसेज देऊ शकता? रासायनिक पेक्षा हे जर वापरलं ग्रीन लाईफचं हा. प्रोडक्ट, हा. तर आपली शेती चांगली होते, शेतीतलं पिकही चांगलं येते, आपली माती चांगली बनते. अच्छा, माती एवढी चांगली बनली की मातीचा सुगंध येतो. आता माती सुगंध आहे. सुगंध येतो मातीचा. म्हणजे तुमचं पीक तर चांगलं चांगलं झालं, झालं, सोबत पण माती सोबत माती चांगली झाली, माती भुसभुशीत झाली, भुसभुशीत झाली. माती भुसभुशीत होऊन त्याच्यातनी गांडूळ वाढले, गांडुळाची संख्या पण वाढली. वाढली. आणि पाणी जे आहे, पाण्याचा निचरा व्यवस्थित होते. पाणी जास्त झालं तरी काही म्हणजे टेन्शन नाही. टेन्शन नाही. पीक खराब कमी झालं तरी काही टेन्शन नाही. म्हणजे आता हाच प्लॉट आपला सुरुवातीला पाण्यानं पिवळाच झालता, बरोबर, पण काही फरक पडला नाही. आपण चार्जर दिलं, चार्जर plot हिरवा. दिला, प्लॉट हिरवा. बरोबर. बस. तर हे तुम्हाला एक शाश्वती आली की बा आपल्या याच्यात नियोजनामध्ये तुला थोडंसं कमी जास्ती जरी झालं, जसं पाण्याचं कमी जरी झालं प्रमाण, तरी plot सहन करू शकते, सहन करते. आणि आणि जास्त जास्त झालं झालं तरी सहन करते, तरी सहन करू शकते आणि हा. उत्पन्न चांगलं येऊ शकते. चांगलं येऊ शकते. तर अशाच प्रकारची नवीन माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ग्रीन लाईफ कृषी टेक कोल्हापूर अंतर्गत ट्रीटमेंट आपल्याला हवी असल्यास किंवा काही माहिती हवी असल्यास खाली स्क्रीनवर माझा नंबर दिसेल, त्या नंबरवर संपर्क करा आणि आपली माहिती जाणून घ्या. माझा नंबर आहे 96 370 65 111. नमस्कार.